लादी वगैरे बघा एकदम प्रॉपर लावलेली असं, अजिबात गॅप नाही कुठेच. असो बंगलो होतो लो ह्यो बघा, सेम टू सेम. इकडनं इलात की पॅसेज किचन. इकडे किचन. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी आणि आरुश्री दोघा विलव पोईपमध्ये महेंद्र पालव दादाक भेटासाठी, जो की घरांची कामं वगैरे घेता आणि खूप सारी घरात त्यांना बांधल्या नसत. आणि घरासंबंधीच आज आपण त्याला भेटणार असो. तर त्याच्या काही साईटवरती आज आपण जाणार असो, कारण आपल्याक पण पुढच्या वर्षी घर बांधायचो प्लॅन असा. तर त्याच्यासाठी आम्ही काही प्लॅन बघतो किंवा कामं बघतो की कोण कशी कामं करतात ती, आणि त्याच्यानंतर आपण घर बांधाक सुरू करतलो. तर सगळ्यात आधी म्हटलं आपल्या जवळच्या माणसाकडे जाऊया. महेंद्र दादा म्हणजे आमच्याच गावात त्याचं मामा असा, आमच्या बाजूचा घर. तर आमच्याबरोबर जी लता काकी असतात, लता दिदी म्हणून ते फेमस असत. तर त्यांचं सक्को भाचो म्हणजेच महेंद्र दादा, आणि आधीपासूनच ओळखतो आम्ही त्याच्यामुळे आज त्याची कामं बघतलो कशा प्रकारे ते घर बांधतात ते, आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या वर्षी प्लॅन करतलो घर बांधायचो. तर आता थोड्याच वेळात दादा येतलो असा, आणि त्याच्यानंतर आपण त्याचे काही साईड बघू जातलो. तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर आम्ही आता पोईपमध्ये असो, आपल्यासोबत असा आरुश्री, आणि आपल्याक भेटलो असा महेंद्र दादा, जो की पोईप गावातलोच असा आणि आमच्या गावात त्याचा मामा असा. तर सुरुवात एक मी सांगितलं आहे दादाबद्दल. तर आता त्याच्याकडसून आपण जाणून घेऊया की दादा तू कधीपासून या क्षेत्रात असं आणि अजून काय काय कामं करतं. आम्ही गेली 2008पासून कन्स्ट्रक्शन क्षेत्रात काम करतो. अच्छा. तर आमचा पहिला कन्स्ट्रक्शन क्षेत्र म्हणजे RCC विहीर कन्स्ट्रक्शन. अच्छा. एक RCC छोटे विहीर किंवा एक कॉम्प्लेक्ससाठी विहिरी हे आम्ही 2008 सालापासून बांधतो. पूर्ण कणकवली असेल, कुडाळ, मालवण या पूर्ण शहरांमध्ये आमचे विहीर कन्स्ट्रक्शन चालतात. अच्छा. आणि 2014 नंतर एक बंगलो प्रोजेक्ट आमचे चालू झाले आणि 2014 आम्ही बंगलो बांधतो. अच्छा. तर आज आपण काही साईट बघणार असो. कुठचे बघणार असो? एक पोईप हायस्कूलच्या समोर एक चव्हाण त्यांची, आणि ओरोसला साटम. आणि आतापर्यंत किती घरं बांधली आणि विहीर वगैरे? विहीर आमचे एक वर्षभरात 60 ते 70 विहिरी होतात. अच्छा. आणि बंगलो एक 2014 नंतर आतापर्यंत एक 50 ते 60 बंगलो पूर्ण झाले. अच्छा. ओके. तर चला आता आपण जाऊया साईटवरती आणि बाकीची माहिती आपण पुढे घेऊया. तर आपण आता पहिल्या साईटवरती इलो, म्हणजे बांधण कंप्लीट असा, आतमध्ये माणसं राहतात. ह्यो कधी बांधलेलो हा दादा? 2023मध्ये. 23मध्ये, म्हणजे 2 वर्ष झाली. नमस्कार. नमस्कार. बघा मस्त असा येऊचं म्हटला की तरवला. तर आज म्हटलं जा बाई का माती चांगली आहे ना, लावा बघूया. सगळे व्हिडिओ बघतात. त्यांना तुमच्याकडे आणलं बघा. वा मस्त. दादा बोललो की 2 वर्ष झाली या घर बांधा. माका वाटतं हल्लीच बांधलेला असा, कारण एकदम सगळा चकाचक असा. ते सागवानी आहे, प्युअर सागवानी. प्युअर सागवानी टेक्स्चरवर भारी. काकांचं नाव कसं? तानाजी प्रताप चव्हाण. तानाजी चव्हाण. तर या घर असा, काकी पण असत. हॉल मस्त. तर इकडे किचन असा. काय एरिया आहे? 1300 स्क्वेअर फीट. 1300 स्क्वेअर फीट. आणि किती रूम वगैरे? 2 बेडरूम. 2 बेडरूम. ओके. इकडे एक बेडरूम. ओके. मस्त. टॉयलेट, बाथरूम. वरती जाऊया आता. स्टेनलेस स्टील 304 ग्रेड रेलिंग. अच्छा. स्टेनलेस स्टील. हॅलो. वा भारी. मस्त बाल्कनी असं. एक बाल्कनी आहे. मस्त.
पूर्ण ब्रँडेड दरवाजा वगैरे. हां हां हां. ओपन करा. तिकडे पण एक बेडरूम आहे सर. ते काय ओपन करा तिथे. इकडे बाल्कनी. भारी. तिकडे पण बाथरूम. बाथरूम आणि पूर्ण जॅगवार फिटिंग आहे. प्लंबिंग ओके. जॅगवारची. जॅगवार. हीटर वगैरे सगळा मस्त. या साईडला अजून एक बेडरूम. मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम. ओके. हां. अटॅच टॉयलेट बाथरूम. मस्त. इथं पण बाल्कनी आहे काय सेपरेट? हो, ते का पण सेपरेट बाल्कनी. ओके. सेपरेट बाल्कनी. मस्त. भारी. हे पूर्ण ग्लास असत हे बघा. भारी. तर आता खालती चाललो. मस्त. दादा आता जो आपण बंगलो बघितला होतो 1300 स्क्वेअर फीट आणि संपूर्ण तुम्हीच करतास म्हणजे दरवाजा वगैरे हो, सगळाच. पूर्ण सर्व कंप्लीट करतो. ओके. तर स्क्रीनवरती नंबर येत असतलो. जर तुमका अधिक माहिती घेऊची असत ना रेट वगैरे तर दादाक डायरेक्ट कॉल करा तो तुमका माहिती देत. तर आता आपण पुढच्या साईटवरती चाललो. आता काय जाऊया? ओरोसला. आता ओरोसला जाऊया. तिकडे पण बंगलो असा. हो, तिकडे पण बघू. ओके. तो किती स्क्वेअर फीट किंवा? 1190. अच्छा. ओके. चला. आता जो बंगलो बघितला तो 2 वर्षापूर्वीचो असा आणि आत्ता जे बघूक जातलो ना ते लेटेस्ट असत. या वर्षीतले? हो, या ह्या वर्षीतले. अच्छा. यावर्षी बांधलेले असत. बघूया. जाता जाता आपण ना वडाच्या पाटमध्ये थांबलो आणि दादाचीच एक साईड चालू असा. तो पण बंगलोच असा. ह्याची काय माहिती सांगशील? 1700 स्क्वेअर फीट आहे. 1750. 1750 स्क्वेअर फूट. अजून काम चालू असा. हे बघा. ओके. हाईट बघा केवढी आहे. डबल हाईट. भारी. रूम मोठं असतं तो 3 BHK पण रूम मोठे असतात एकदम. हे किती बाय कितीचे असतात? 12 बाय 11. मस्त मोठे. ओके. किचन पण खूप मोठं असं. इकडे डायनिंग अरेंजमेंट आहे. हां हां. ओके. डायनिंग बसतं ना. आणि लाईट दिली. मस्त. ह्याचा काय? एसीचा त्रास. फ्रंट कुठे? इकडे. इकडे पण मोठं डोर आहे. त्याच्या बाल्कनी आहे. हां. मस्त. हे कधी सुरू केलास बांधा? जूनमध्ये. हे भारी आहे. इथून सगळं खालचं दिसतेला. मस्त. इकडे पण बेडरूम. इकडे बाल्कनी. वा. ओपन टेरेस. भारी.
आणि वरती जाऊ काय वाटा शेडी. ओके. हां, या साईडला पण एक असं हे बघा. हां, ओके. भारी. असो बंगलो होतो लो ह्यो बघा, सेम टू सेम. बॅक साईड त्या साईडची ओके. इकडची इथे माझ्याकडे इथून दिसतो तसं क्रॉस. सेम जसे पिलर आहेत आणि स्लॅब पण तसे स्लॅब आहे. इकडे बाल्कनी, ही ओपन टेरेस. फायनली आपण येऊन पोचलो आता ओरोसमध्ये. ही त्यांची पुढची साईट. तर या बंगल्याच्या बाजूकच ना ही विहीर असा ही बघा. आणि दादा विहिरींची पण कामं घेता, मगाशीच मी तुमका सांगितलं आहे. तर अशा प्रकारे ही रिंगवाली विहीर असा. तर आत्ता आपण ओरोसमधल्या साईडवरती येलो आणि ही लेटेस्ट साईट असा. ही कधी बांधाक सुरू केला? ही 2025 जुलैमध्ये. अच्छा, 2025 जुलै. आणि इकडे पण ना हॉल असा हॉल पहिलो. असा. मोठं असं हॉल असा. किती बाय कितीचा तरी? 16 बाय 14चं. अच्छा, ओके. हॉलमध्ये जिकडे ना देवाऱ्यासाठी जागा असा ही बघा. मस्त. वरती पण मस्तपैकी झुंबर असा. आणि लादी वगैरे बघा एकदम प्रॉपर लावलेली असा, अजिबात गॅप नाही कुठेच. चल इकडनं इलात की पॅसेज किचन. इकडे किचन मस्त. तिकडून बाहेर जाऊन किचनमधून बाहेर जाण्यासाठी एंट्री आहे. ओके. हां, बाहेर जाऊसाठी मस्त. हे सगळं ट्रॉली वगैरे सगळंच तुम्ही हो सर, पूर्ण करून दिला. ओके. सगळं येतं त्याच्यात. प्रॉपर तुमका पूर्ण घर बांधायला मिळते. किती BHK आहे? 2 BHK. 2 BHK. ओके. इकडे वॉशिंग मशीन आहे. हां, जिन्याच्या साईडला जिकडे वॉशिंग मशीनसाठी जागा असा आणि जिन्याच्या खालती पण जागा असा. इन्व्हर्टरसाठी. इन्व्हर्टरसाठी. ओके, इन्व्हर्टरसाठी. आणि इकडे आता पॅसेज, बेडरूम. मास्टर इकडे पण बऱ्यापैकी पॅसेज असं. आणि मग पहिलं बेडरूम. मास्टर बेडरूम. अच्छा, मास्टर बेडरूम. आणि सगळी फिटिंग जॅगवरचीच जॅगवर असते. fitting सगळ्या ज्या घरांका केलेली असते ती सगळीच. आणि काय काय मिळतं बघा, तो हीटर वगैरे सगळा ना? सगळं. हो, सगळाच. आणि टाईल्स बघा, हे मोठेवाले टाईल्स असत सगळे, मोठे लांबवाले 2x4. 2x4चे. चला आता पुढे जाऊया. या साईडला एक बेडरूम असा. बेडरूम. बऱ्यापैकी स्पेस असा तरी. किती बाय कितीचा आहे? 12x10. 12x10. बऱ्यापैकी मोठं असं. बेड रवान पण एवढी जागा असा कपाटासाठी वगैरे. आणि इकडे कॉमन बाथरूम, टॉयलेट बाथरूम सेम. तो जरा मोठा आहे. हो, मोठं. मस्त. तर आता आपण जाऊया टेरेसवरती. पायरे बघा प्रॉपर असत. ह्याचे काय असतं, माप असतं काय? हो, कारण चढताना ना एकदम प्रॉपर चढाक येऊ होया, अजिबात त्रास होता नाही. जास्त पण असे हायटेड नाही आहेत, एकदम प्रॉपर मापात बांधलेले असत. आणि आत्ता आपण इलो टेरेसवरती. मागचं वातावरण बघा कसलं भारी झालं, जांभळा आणि गुलाबी.
तर ह्या असा टेरेस. टेरेसवरती पण खूप जागा असं. निसर्ग पण भारी असं आजूबाजूक, बाकी कायच नाही. हे पत्रे कसले असत? हे फायबर पत्रे आहेत, फायबर. हो. ओके, फायबरचे पत्रे असत वरती. हल्लीच कंप्लीट करून दिलं ना? हो. हल्लीच कंप्लीट करून ते रवा गेले आहेत. चला आता परत खालती जाऊया. एरिया कसं होतो बघा परत एकदा. या साईडला बेडरूम, त्या साईडला बेडरूम, इथे पॅसेज, इकडे या साईडला किचन आणि हा हॉल. मस्त. फ्रंट साईडने असं दिसतं बंगलो. हे बघा मस्तपैकी टेक्स्चर असा. ह्यो किती स्क्वेअर फूट बोलला तू? 1190. 1190 स्क्वेअर फूट. ओके, मस्त असा छोटंसं आणि मस्तपैकी. तर मित्रांनो आता आम्ही चाललो घराक. दादाची आपण 2-3 साईड बघितलो. सगळा बघणं शक्य नाही कारण खूप सारे साईड चालू असत. तर जेवढे साईड बघितलं ना प्रॉपर एकदम सगळा काम होता. आणि तुम्ही पण बघितलात की जॅगवरची फिटिंग, त्याच्यानंतर सगळे जे वायर्स असत ना ते पॉलिकॅपचे ना. हो, पॉलिकॅपचे वायर असत. सगळं एकदम प्रॉपर ब्रँडेड असतं. आणि लादी वगैरे पण बघितलात एकदम प्रॉपर बसवलेली असा. तर जर तुमचा घर बांधून घ्यायचं असत ना तर दादा कॉन्टॅक्ट करा. खालती स्क्रीनवरती नंबर येत असतलो. एकदम रिजनेबल रेटमध्ये दादा तुमका बांधून देतलो. तुम्ही त्याका कॉन्टॅक्ट करा, तुमका सगळी माहितीसुद्धा देतलो. तर चला आता आम्ही घराक निघालो. तर मित्रांनो घरी पोहोचलो. कसे वाटले आरुषी तुका? छान होते, मस्त. आणि काम पण त्यांचं छान होतं. आणि म्हणजे ज्यांची घर बांधून दिलेले होते त्यांनी पण सांगितलं की काम यांचं चांगलं असा. आणि म्हणजे कमी पैशात करून दिलं. आणि जे आतमध्ये वस्तू वापरलेले आहेत ना ते चांगल्या क्वालिटीचे होते. त्यांनी आमका पर्सनली सांगले. पण त्यांना व्हिडिओ अशासाठी काय काय लोकांका व्यवसाय नव्हता की थोडं पर्सनल इश्यू होते, त्याच्यामुळे त्यांना व्हिडिओ व्यवसाय नव्हता. तर काय काय लोक इलेली असे व्हिडिओमध्ये. तर खूप छान वाटलं, मस्त होते. तर मित्रांनो घरी पोहोचलो आता आणि महेंद्र दादांना खूप चांगली माहिती दिली आणि खूप चांगले साईट पण आपण बघितलं. तर काम तर एक नंबर असा. आणि आमचे पण खूप चर्चा झाले आमच्या घराबद्दल. तर बरीचशी माहिती मी त्याच्याकडून घेतलंय. आता बघूया पुढे कसं प्लॅन होता तो. आज आपण जेवढे पण साईट बघितलं ना खूप चांगला काम होता. आणि सगळा जो काम होता ना आतमधला त्या ब्रँडेड होता. म्हणजे कलरपासून लादी वगैरे सगळा प्रॉपर ब्रँडेड वापरतात. आणि सिमेंट पण बोललो की अल्ट्राटेकच वापरतात, दुसऱ्या कुठचं वापरत नाही. तर जर तुमका घर बांधून घ्यायचं असत ना तर नक्की दादा कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवरती नंबर येत असतो. आणि आजचा व्हिडिओ आता हे संपूया. आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.